आवाज जनतेचा। महाराष्ट्राचे महिला आणि बालविकास आयुक्त यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयामध्ये महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमधील आधार केंद्र हे शासकीय संस्थेकडून काढून घेऊन खासगी कंपन्यांना देण्याचा हा निर्णय आहे. रेलटेल लिमिटेडला दिला आहे. रेलटेल लिमिटेड प्रत्यक्ष काम न करता कोणत्याही करार थर्ड पार्टी यांच्यामार्फत केला जातो आणि दररोज होणाऱ्या कामांमधून 50% विद्या ऑनलाईन आणि चाणक्य यांच्यासोबत करार असल्यामुळे यांना द्यावे लागते. यामध्ये कोणती गोपनीयता आणि सुरक्षा नाही. यामुळे आधार संच प्रशिक्षण असलेल्या आणि जादा पैसे देणाऱ्या खासगी व्यक्तीला देण्यात येऊ शकतो. यामध्ये भ्रष्टाचारही होण्याची शक्यता बोलली जाते. भारतातील नागरिकांची ओळख सत्यापित करण्यासाठी आधार कार्ड ही महत्त्वाची ओळखपत्र प्रणाली ठरली आहे. मात्र सध्या आधार यंत्रणा आणि मशीनच्या खासगीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. या प्रस्तावामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेत. खासगी कंपन्यांना आधार मशीन आणि डेटा व्यवस्थापनाची जबाबदारी देणं हे सार्वजनिक हितासाठी घातक ठरू शकतं. आधार यंत्रणेच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आधार सुपरवायझरनी एकजुटीनं आवाज उठवत जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी त्यांनी आधार मशीन आणि संपूर्ण यंत्रणेच्या खासगीकरणाचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा अशी मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केलं. महाराष्ट्राचे महिला आणि बालविकास आयुक्त यांनी नुकत्याच घेतलेल्या आधार मशीनच्या खासगीकरणाचा प्रस्ताव चर्चेत आहे. या निर्णयामुळे आता आधार सुपरवायझर, ऑपरेटर आणि सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या विरोधात जिल्ह्यातील आधार सुपरवायझर यांनी संघटितपणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद येथे धरणे आंदोलन करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खासगीकरणाला कसा होतोय विरोध? आधार यंत्रणा ही सार्वजनिक हितासाठी आहे आणि त्याचं नियंत्रण सरकारकडेच असलं पाहिजे, असं मत निवेदन देताना आधार सुपरवायझर संघटनेनं मांडलं. खासगी कंपन्यांच्या हाती आधार मशीन गेल्यास जनतेची गोपनीयता धोक्यात येईल, डेटा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल आणि याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. हे थांबवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय. सुपरवायझर यांच्या मागण्या: खासगीकरणाचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा. आधार सेवा केवळ सरकारी नियंत्रणाखाली ठेवाव्या. आधार मशीन आणि डेटा सुरक्षेसाठी आधुनिक उपाययोजना करण्यात याव्यात. निवेदनात असं नमूद करण्यात आले की खासगीकरण झाल्यास आधार सेवा महाग होणार असून सामान्य नागरिकांना आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. याशिवाय खासगी कंपन्यांमुळे चुकीची माहिती नोंदवण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि डेटा सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. निवेदन देताना नितीन गावंडे, रवी तळणकर, रवींद्र मालतकर, मोहन लवटे, चेतन येवले, केशव बोरकर, रमेश आरगडे, अमर कानडे, शंकर राऊत, हरीश म्हसने, सुनील जाधव, सागर म्हसने, तुळशीराम चौधरी, निलेश भजने, विजय कासट, रवी मोरे, संदीप पवार, विनय रहाडे, नागनाथ सपकाळ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले आणि सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. सर्वांच्या मागण्या योग्यरित्या मांडल्या जातील आणि त्याचा सकारात्मक विचार होईल, असं जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं. आधार सुपरवायझर यांचे निर्धारबद्ध विधान: आम्ही आधारच्या माध्यमातून लाखो लोकांना सेवा पुरवत आहोत. जर ही यंत्रणा खासगी क्षेत्राकडे गेली तर जनतेचा सरकारवरचा विश्वास कमी होईल आणि देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द होईपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, असा निर्धार सुपरवायझर यांनी व्यक्त केला. सार्वजनिक सहकार्याची मागणी: सुपरवायझर यांनी जनतेला देखील या लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. ही लढाई केवळ आमच्यासाठी नाही तर प्रत्येक नागरिकाच्या अधिकारासाठी आहे. आधार यंत्रणेचं खासगीकरण रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकावा, असं संघटनेनं सांगितलंय. वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील. आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.